बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उगम पावणारी दहिसर नदी 10 ते 12 किलोमीटरचा प्रवास करत दहिसर खाडीला जाऊन मिळते। मात्र ही नदी आहे की गटार असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। आसपासच्या वस्त्यांमधून फेकण्यात येणारा कचरा, शौचालयातून सोडण्यात येणारा मैला, रासायनिक सांडपाणी यामुळे या नदीचं अक्षरशः गटार झालंय। त्यात या नदीत 5 गुरांचे मृतदेह वाहून जाताना आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली। या घटनेनं दहिसर नदीच्या प्रदूषणाची तीव्रता अधोरेखित केली आहे। तर पालिकेनं 150 कोटी रुपये खर्च करून मैला रोखण्यास साफ दुर्लक्ष केल्यानं पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे। प्रभाग समितीत प्रस्ताव मांडणार असल्याचं माजी महापौर शुभा राऊळ यांनी सांगितलं। डेड बॉडी जैसी चीज पहले तो मुंबई में तबेला कहीं भी अलाउड नहीं, यही हम सुन रहे हैं, तो ये कैसे है वहाँ पे। उसके बाद वो तबेला है तो बॉडी वहाँ कैसे पहुंची। आज उसके कारण वो जितने भी घंटे रहे उसमें कितना सारा नुकसान हुआ, पर्यावरण को नुकसान हुआ, वहाँ पे रहने वालों के लिए कितनी बीमारियां आई। तो ये जो हुआ वो गलत हुआ है। येणारी जी प्रभाग समिती आहे त्या प्रभाग समितीत किंवा सभागृहामध्ये सुद्धा हा प्रस्ताव मी उचलेन। आता उद्या वृक्ष प्राधिकरण आहे, कुठे ना कुठे हा पर्यावरणाचा विषय आहे, त्यामुळे उद्या आयुक्तांसमोर सुद्धा हे मी मांडणार आहे की हे जर असं चालू राहिलं तर आपण जे करतोय ते सगळं फुकट जातं। दहिसर नदीचं होणारं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका आता तरी लक्ष देणार का असा प्रश्न पर्यावरण प्रेमींना पडलाय। गणेश कवडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।